नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर आजच्याला 6 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तर आज चाललंय माझं मस्त असं मी रव्याचं लाडू बनवणार आहे. चालली आता पाठच तयारी. तर कालच्याला देवांना आपलं नारळ फोडलेलं त्याचं मी खोबरं खिसून घेणार आहे आता. हे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत मी आज लाडू बनवणार आहे रव्याचं. कारण काहीतरी आपलं गोड बनवायचं. इतर सण असतात असं म्हणजे अख्ख्या भारताचा सण आहे आजचा. 15 ऑगस्ट झालं, 6 जानेवारी झालं, तर पोरांची म्हणजे लय लगबग असते या टायमाला. कारण 15 ऑगस्टच्या टायमाला आम्ही घरी होतो तर पोरं अगदी पोरांना म्हणजे झोपाच नव्हत्या त्या रात्रीला. तशीच आज पण चालली असं. कोणाचं काय, कोणाचं बूट घालायचं, कोणाचे कपडे, कोणाचं काय बेल्ट, हे गोळा करून अवशेष ठेवतात सकाळचं गावत नाही म्हणून. यल दोड येत आता त्याची पावडर करून घेते. सुका मेवा सगळा टाकला थोडा थोडा तरी जमतय. आता माझ्याकडे बदामाचं येतं पण ते काजूचं नाही. 1-2-4 घेतले ते. हे पिस्ता आहे. आता कढईत चुलीवर ठेवून घेतली. तूप टाकून घेणार आहे. अर्धी वाटी तूप घेतले. आता या गलासाचं मी प्रमाण घेणार आहे. त्याच्या मापाने दुसरं पण टाकणार आहे. काय पाणी, साखर. दोन गलास रवा घेतलाय आता. आता तूप चांगलं गरम झाले, रवा टाकून घेते त्याच्यात. आता हे रवा चांगला बारीक जाळा मी भाजून घेते. रवा पण बारीक आहे. मोठा जर जाळ लावला तर मग करपण. त्याच्यामुळे बारीक मस्त जाळ लावून हलकासा भाजून घेणार आहे. हे उरकल्याच्या नंतर उजाडल्यावर वाड्यावर आम्ही पण झेंडा फडकावायला लावणार आहे. त्याच्यामुळं मग म्हणलं आपलं गोडधोड काहीतरी बनवा आधी. आता हे रवा मी चांगला मस्त बारीक जाळाव हलका फुलका भाजून घेतला. आता आहे ना 4 चमचे दुधावरची साई ती टाकून घेणार आहे त्याच्यात. चांगलं आता मिक्स करून घेतलं. मस्त अशी सायचा आणि त्या रव्याचा एक जीव केला मी चुलीवरच बारीक जाळाव. आता हे बदामाचा तुकडं मी टिचून घेतलेलं ते टाकून घेते. कारण आधी तळून नाही घेतलेलं म्हणून आताच टाकणार ह्याच्यात भाजायला. हे पिस्त्याचं चांगलं 1 मिनिट भर आता हे असं मस्त असं भाजून घेणार आहे रव्यात सगळं. आता रवा चांगला भाजला खाली उतरून घेणार आहे आणि ताटलीत काढून घेणार आहे साईडला.
आता रवा 2 ग्लास घेतलंय. साखर आहे ना 52 ग्लास घेणार आहे. दाजीबाचा टाइम आहे ना बांगला उठायचा. 10 टाइम आहे उठायचा बांगला. बांग वाजली की आता पाकाला कढई चुली ठेवून घेतली. रवा वाजला त्याच कढईमध्ये पाक बनवणार आहे. हो का बांग काय नेहमी चालू झाली नेमकी म्हणाय तयारी करता करता बरंच टाइम जाते. जातो ना बाया. कोणची तयारी असली तरी कुठं जायचं म्हणलं तरी त्याला तयारीच करायला लागते. काय बनवायचं म्हणलं तरी तयारीच करायला लागते. तयारी उमत होय. हा ना. आता पोरांची काय तयारी चालली असं हा ना गावात जायची ना काय काय सगळीकडे जाय पूर्ण भारतामध्ये. ह्यो सण म्हणजे देशाचा आहे आणि आज म्हणजे आपल्या देशाच्या इथून पुढं राजसत्ता चालू झाली 1950 पासून. कढई चांगली गरम झाली. आता 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आता त्यात ही साखर टाकून घेणार आहे. आता या साखरेचा पाक मी नुसता असा हलका करणार आहे. असा कडक नाही करणार. जसा आपल्याला म्हणजे 2 तारे 3 तारे असा पाक करतो तसा नाही करणार. फक्त मधासारखा हाताला चिकाटला पाहिजे बोटाला. आता त्याच्यात हे खोबऱ्याचा खिस टाकून घेणार आहे. 1 वाटी ओला खोबरं खिसून घेतलेलं. आता पाक तयार झालाय. आता बारीक जाळ ठेवलाय खाली. जाळ नाही म्हणलं तरी चालेल. थोडासा जुळ जाळा मी त्याच्यात रवा टाकून घेणार आहे. जरा दूर बी लागतोय रे. आता अर्धा चमचा एलदोड्याची पावडर आहे. आताच वाटून घेतली ती त्यात टाकून घेतली. आता हे रवा चांगला कढईला सोडीपर्यंत मी हलवून घेणार आहे. जेव्हा कढईला चिकटायचा बंद होईल ना तवाच खाली उतारणार आहे. आता खाली उतरून घेणार आहे आणि या ताटात काढून घेणार आहे. आता थोडं गार होऊन देणार आहे. आज पोरांना शाळेत म्हणा खायला भेटल ना. हा मग बिस्किट चॉकलेटी. आजचा सण पूर्ण भारतामध्ये साजरा करतात. त्यामुळे मग आज आम्ही पण आमच्या बिराडावर राष्ट्रीय ध्वज फडकावायला लावणार आहे. कारण आपण एक ह्या भारताचं नागरिक आहे. आम्ही ह्या भारताचे लोक, भारताचे एक सर्वभाऊ समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. त्यामुळं मग प्रत्येकाचा एक जबाबदारी आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे, नाही का. आहे ना. समता बंधुत्व एकत्मता असा ह्या भारताचा एक अशा शब्दापासून सुरुवात होती. मस्त. आता मिश्रण आपलं थोडस थंड झालंय कोमट. तर आता घेणार आहे आम्ही लाडू बनवून.
हे लाडू बनवाय म्हणजे लय सोपं आणि अगदी मजबूत लाडू पण असं बारीक बारीक बनवणार आहे, लय मोठं पण नाही. मस्त आता थंड झालं. हा हा बरं, दाब 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 अजून दाब अजून दाब. मग अर्चना आज काय आहे? 26 जानेवारी. हा ना? 26 जानेवारी. आज 26 जानेवारी सण असल्यामुळं हे चालले आता बाणायचं आणि अर्चनाचं मस्त बाकी खायला गोड पदार्थ म्हणून रव्याचं लाडू. हे असं अगदी गोल गरगरीत नुसतं लाडू बनतात या रव्याचं आणि खायला पण भारी. बघून अर्चना, खर तर आज मुलं मुली हे शाळेमध्ये भाग घेतात विविध प्रकारचा, म्हणजे कोण भाषण, कोण कला, आणि खर तर म्हणजे मुलं हे शाळेतच घडतात. शाळा एक पवित्र मंदिर आहे आणि तिथं पोरं चांगले आपल्या उंच पदावर जातात शाळेमधून शिक्षण घेतल्याच्या नंतर. मग काय शिक्षण म्हणजे एक ज्ञानाचा सागर आहे. हा ना. हे वाघिणीचं दूध खर तर आपल्या भारताचं मिसाईल मॅन, भारताचं राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे एका झोपडीपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी मजल मारली. भारताच्या अंतराळात यान पाठवाय म्हणजे त्यांचं मोठं योगदान आहे. शिक्षणापासून आपण काहीतरी करू शकतो अशी प्रत्येक पोराची एक मानसिकता पाहिजे. हे काय बाण आहे? हे होय, हे आपल्या देशाचा कलर होय. भारताचा कलर नाही का? हा, भारताचा तिरंगा. तिरंगा यो. झालाय का व्यवस्थित? पांढरा म्हणून तो का बाण आहे? हा. पुढल्या वर्षी शाळेत जाशील ना? आपल्या बाळू मामाला तर निवड झाला ना. सागा धर तुला. हा बरं, एक तर एक. दाजीबा लाडू खायला या. आय आत्या या या मामा या. गाव कसं काय लाडू झाला? मामा या या. मामाला म्हणलंय सकाळच्या पारी चालत्यात काम मेंढरातली, त्याच्यामुळे त्यांना मागाशी हाका मारित होतो, पण ते काम चाललं होतं त्यांचं कोकऱ्यांचं. आता आपण उठलो होतो लवकर म्हणून उराकलं आपलं, नाही तर आपला बी होतो तेच टाइम. तर काय बापू कुठं तरी सकाळचाच गेला. दाजी गेल्या दोन्ही पण. रव्या तर लाडू सकाळच्या बारी नाश्ता भारी येत. बाणायचा इकडे स्वयंपाक चाललाय. चालले दादा भाकरी. आता दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी झाली. मारती गेला ना शाळेत, लवकरच गेला ना. लवकर गेला 7 वाजता. बापूचा पोरगा इथं शाळेमध्ये टाकलाय आणि तो पण गेला आता गावामध्ये.
मेंढर गेली जेवण खाऊन उठून आता आणि मग बिराडाची तयारी केली तर ते आताच आलं तर मी मारतो बिराडाचं बिबो राखलं. आणि आता गुढी पण लादून घेतले, थोडं थोडं आपलं आवळून घेतलंय गुढ, पुढं थोडी थोडी आपली टाकून घेतलंय बोजा. तर आता सगळा एवढा बोजा बिस्ताना घेऊन पुढच्या गावाला पोचायचे आपल्याला. लाडू ना पुढल्या वर्षी कुठं जाणार? घरी ना? गावात? त्याला साधं